आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहोत. पाटण तालुक्यात अनेक गावे धरणांच्या पाण्याखाली गेलेली पाहायला मिळतात. असेच एक गाव आणि उन्हाळ्याच्या जसे जसा उन्हाळा वाढत जाईल तसे धरणाची पाण्याची पातळी कमी होत जाते. तसेच अनेक गावे पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक गाव आज आपण पाहणार आहोत की ज्याचे अवशेष आज पाण्याखालून बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे गाव कोणते आहे आणि कोठे आहे हे देखील मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आपला नक्की संपूर्ण पहा. धरणाच्या पाठीमागील बाजूस आल्यानंतर आपल्याला हे धरण कोणते आहे या गावातील व गावकरी लोकांना किंवा पाटण तालुक्यातील अनेक लोकांना हे धरण आणि हे गाव देखील माहिती असेल. तर असे हे गाव आज धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला गावाचे, मंदिरांचे दगडी अवशेष आज देखील आपल्याला व्यवस्थित पाहायला मिळतात. आम्ही ज्यावेळी या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस मात्र अतिशय जोराचा पाऊस सुरू झालेला आहे. शकता तर आता आपण आहोत या ठिकाणी मागच्या बाजूस पूर्ण पाणी आहे. हे बाजू पूर्ण याच्यामध्ये पाहू शकता की हे मंदिर पाण्यामधून बाहेर आलेले. तर धरण बांधल्यापासून आहे ना हे पहिल्यांदाच मंदिर बाहेर आलेले. ते साधारण 12-13 वर्षाच्या फार काळ झालेला दिसत नाही आपल्याला. त्याच्यामुळे ह्या मंदिरांची अवस्था अतिशय तरी पाहण्यासारखी आहे. या ठिकाणी हनुमंतरायाचे एक मंदिर आहे. या ठिकाणी जे ग्रामदैवत आहे त्यांची मंदिरं या ठिकाणी आहेत. दत्तांतर राजा ज्योतिबांचे देखील मंदिर आहे. पाठीमागच्या बाजूस आपल्याला त्या ठिकाणी एक शंभू महादेवांचं एक मंदिर पाहायला मिळतंय. अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. तर हे आपण पाहू शकता. मराठवाडी जे धरण आहे पाटण तालुक्यात जे गाव आहे या गावामध्ये साधारण 500 उंबऱ्याचं घर असावे अशी या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे. खूप समृद्ध असं आणि मोठं गाव असणार आहे. तर आपण हे पाहू शकतो. चला तर मग मंदिराकडे आपण जाऊया. मंदिर पाहता पाहता आपण आजूबाजूचा परिसर देखील पाहूया. हा परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेला हा परिसर आहे. त्याचप्रमाणे या मंदिराच्या ठिकाणी आपल्याला एकंदरीत 3 मंदिरे पाहायला मिळतात. मंदिराच्या समोरील बाजूस पाहिल्यास आपल्याला तिन्ही मंदिरे आणि दीपमाळ देखील पाहायला मिळते. पाण्याची पातळी कमी झाल्याने आपल्याला ही मंदिरे बाहेर आलेली पाहायला मिळतात. या ठिकाणी येऊन पोचताच आपल्याला दीपमाळ आणि हनुमंतरायाचे पाण्यातून बाहेर आलेले मंदिर आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरामध्ये आज देखील आपल्याला गाळ साठलेला पाहायला मिळतो आणि मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरती जाण्यासाठी पायऱ्या देखील पाहायला मिळतात. त्याच्या समोर एक ज्योतिबांचे मंदिर आहे. ज्योतिबा मंदिरामध्ये श्री गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि सुंदर देखील आहे. अतिशय सुंदर असं लाकूड काम या मंदिरामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिराचे काम हे सागवानी लाकडामध्ये केलेले आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला ज्योतिबांची मूर्ती आणि वेगळी एक मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही मूर्ती नेमकी कशाची आहे हे सांगणं आपल्याला थोडंसं कठीण आहे. गावकरी लोकांना जर माहीत असेल तर त्यांनी नक्की सांगा. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक समाध्या देखील पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे शंभू महादेवाचे मंदिर देखील आणि समोर नंदी देखील पाहायला मिळतो. मंदिर लांबून पाहिल्यानंतर मात्र अतिशय आकर्षक देखील आपल्याला वाटते. या धरणांमध्ये अनेक गावकऱ्यांचे घरे बुडलेली आणि गेलेली पाहायला मिळते. दुसऱ्याच्या
विकासासाठी स्वतःच्या घरांवरती पाणी सोडणारे गाव या गावकरी लोकांना किती वाईट वाटत असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. समोरील बाजूस आपण पाहू शकता की आता आपण आहोत मंदिराच्या जे मंदिर आहे की महादेवांचे मंदिर आहे. या मंदिर मात्र अतिशय सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते. शंभू महादेवांचे दर्शन घेऊन आपण पुन्हा बाहेर येतो आणि मंदिराचा आजूबाजूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतो. मंदिर परिसरामध्ये देखील अनेक छोटी मोठी शिल्पे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. रात्रंदिवस कष्ट केलं तर आम्हाला 2 पायले पिकत होतं, खात होतो आम्ही. आणि जनावर 4 पाळी तरी वैरण काढीची टेन्शन होते. आता पण हाय वैरण, पण आता काय एवढी ह्याचीच की हाय. पीक काय घ्यायचं, पहिलं पीक काय घ्यायचं? काय आम्ही पहिलं भात, शेंगा, ज्वारी, हरभरे, भुईमूग, काय ते हरभरे, गहू, मक्का, हे सगळं आम्ही पिकं पहिली घेत होतो. तुमचं घर आता दिसतं जुनं, हा हाय की इथं खाली, पडलं असेल खूप. इथं खाली हो पडले. आता पडले ते म्हणजे सगळं- आम्ही पाडले आणि ती आपले ती जे वस्तू कामाच्या होत्या त्या देऊन टाकल्या आणि आम्हाला जे पाहिजे होत्या वस्तू ते आम्ही आपलं केलं नवं जुनं काहीतरी जरा असं केलं. पण आता नेहमी वाईट वाटत असेल ते आता वाईट, सगळं मग बघितलं. आता हे बघून वाईट वाटणारच की. असं कसं म्हणता तुम्ही? वाईट वाटलं तर माणूस आपल्या शेजारचं गेलं तर आपल्याला कसं वाटतं, बाई माझे शेजारी होते ते निघून गेलं, असं आहे ना. मग विस्थापच झालं, कोण कुठं कोण कुठं कोण कुठं असं म्हणजे सगळी पहिली जी खेळीमेळीने एकत्र होती ती सगळी पांगली. पांगली. आता बघाय माणूस भेटत आता बघाय नसेल माणूस पूर्वीच. भेटत नाही. कधीतरी आता चुकून कोण- एखादा दुसरा माणूस हो, भेटत एखादं असेल. दुसरंच. आता कोण कुणाला भेटतंय तेव्हा? लांब लांब गेली ना. आपापल्या मार्गाने हो, गेली.